अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाची सुक्तामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पुत्री दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कामती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, केले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखभोग कैचा त्यास, निद्रा नयाची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्रह्मन संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी दावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यास स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावे स्वामी सेवा, येती वैष्णी भाव धरावा, तिने आधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अतीत परेणी. इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा पायसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुकी कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्राचुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर करीन, परिपूर्व कर्मी या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे वादीपासून. ऐसे ऐकता वरदानी, समर्थतेतून उठले. यवन स्मशान भूमीत, आली यती राजत्वरित, एका नूतन खाजेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी अशी, चुकिविले तुमच्या मरणाशी, निश्चय मानसे धरावा. शंकररावे त्या दिवशी, खाना दिला फकीरांशी, आणि शेक निर्दर्ग्यासी, एक कपिनी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज अज्ञापित, बारीक वाटणी निम्मपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पडे आपणची. प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता जायला, ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चित, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामीचरणी, कारवाई करीतली. सर्वानुमते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा पारिसोत भाविक भक्त, 9मोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हाविरी नामक त्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराभी करीती जनी वागिती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भारुणी आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दुर्धर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वंतासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परिदया नाही जंतती, मनोनिया उद्गित चिंती, मग शिवा राजना करीती, कामना चित्ती धरणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकरांचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देते तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंद दिले मानसी, वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसविली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिरान ठेवी येले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाली निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणली. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी, तूप केले सर्वनी दीक्षितांशी समजले. जले भरले होते घट, दयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त, आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एक समय तेच सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन्म झालेच असतं, दादा त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपले लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला शुद्ध, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. अशी सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझावरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्धी दीक्षित त्यांच्यावर नेले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जागोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तरणार्थ येथे रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभूचा कथा संमत, सदा पारिसोद प्रेमळ भक्तम दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. जेथे घडला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीयुक्त वास्तव्य संप्रीत करीत आधी. परी मुरगोडीची विप्र बाळप्पाशी सांगत, गांगापूर विख्यात महाक्षेत्रे भीमातील, तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगणे करावे. मानवला तयांचे विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्नान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले, प्रेम व्हावे मंदिरी. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करूनी, जपज्ञान आठवणी मागू देती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधोकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करूनी पुन्हा बसती जपज्ञानी, अस्त्र जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परित्यांचे माणसा कदा उदास व्हायची.
अय्याराम सेवेकरी राहत होते गंगापुरी. त्यांनी देखून ऐशी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सुटी. जे जे पडेल तुम्हास कमी तिथे आम्ही पुरुजी. बाळप्पासी मनावरे 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणेच वाटले त्यांच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बसून तिथे शिळेवरी मग खा भाकरी ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषेधिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपुले प्राक्तन भोग भोगावे दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. एक मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्याचे साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी ही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला. तयाचे त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिवस मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुस्न तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखविनी. जेथे दुसरे सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्यदांतरी आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्षचे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इतिशी स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. श्रोते सदा पारिसोत. 11 तोडा हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त जनितांनाथ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. तत्ध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजान उभाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण येले. येऊन या भानावरती श्री शरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्ष श्री आलिंगन दिले त्यांनी. प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशाने दाखविले. त्या सवेक जहांगीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य बोलून पूजांसी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिनूप मंदिरात. राज्याज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सरिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करा पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा कली ऐशी. आपण ऐशी सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार त्याच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्ती सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोकता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पोळी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगणे बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा
एक चिठ्ठी त्यात उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व गांधी भेटली. स्वामी आज्ञा सत्य मांडली. ही भानगडा पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुढे सोडून देशी आवण्याची राहिला. आपण आल्यापासून आमच्यावर नुकसान असे बोल ऐकून बाळप्पावणी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शनानिमित्त बाळप्पा येथे करतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञाशी तरी टाकून चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण. त्यांची कपटानं जाऊन अवश्य म्हणे त्याला तिने 2 चिठ्ठ्या लिहून वयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर त्याग प्रती करतील येती दयाळू. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नानापर्यंत कथासंमत सदा प्रेमळ परिसुत. द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थजी. स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटत होती त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनित्य गुरु असे जाणे निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पाने समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. तेपासून बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थाशी बायदे शब्द पाडिती. अक्कलकोटीशी समर्थ प्रथमतः त्यांचे घरी येत तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांशी द्रव्यसा बहुत अशी सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणी जिया मनात विचारायचा त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येत सत्वर म्हणे देवाची चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले त्यासी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणच चंद्रहार वर चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तर घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती रागाला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके असो अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते शिरजवळी. तयाची करून या चोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उनी तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्याशी आनंद झाला त्याशी बोलणे आले मानसी चरण अंतरले. चोळप्पाशी दूर गेले बाईशी बरे वाटले. असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडन घरी बहु साळ. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शन असे येत त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्व करे ती कोणाशी बनिनाशी राहिली. सुंदराबाईशी करावी जोर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या धाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला सतोरी बाईशी दूर करावे. परी राणीशी भिवनी कैसे न केले त्यांनी. समर्थ दर्शनाशी एक दिनी कारभारी पातले.
त्यांचे बोलती समर्थ कैसा करीते कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणाय म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीदांत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमीने व्यवस्था केली असे निरुपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देव तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले दयांशी द्रव्याशी नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचा सांगून करविले श्री उद्यापन हिशोबजपांचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरकारी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावर होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाची स्वामी राया रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातकर्मे आटोनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्री करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाण्य खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चयी. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आदिम मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदांचाही तर्कचांचरी शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. द्रुत ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी ज्ञानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईचे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोद तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपै. शांतीमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीनत्व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परिअस्ता शुद्ध चिंती तेची भक्ती श्रेष्ठी पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळी भक्ती त्यांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु.